Okay, I want to thank God for one more beautiful Sunday. आणि अजून एक सुंदर रविवारसाठी मी प्रभूला धन्यवाद देत आहे. And God has been so faithful and gracious this week and this whole month of July. आणि जुलै महिन्यामध्ये परमेश्वर खूप विश्वासू आमच्या बरोबर राहिलेला आहे. And God has been speaking to me every day. आणि परमेश्वर दररोज माझ्यासाठी बोलत राहिलेला आहे. So last week we studied about our financial battles. आणि मागच्या आठवड्यामध्ये आपण आपल्या आर्थिक युद्धाबद्दल आपण शिकलेलो आहे. You know, money is not evil. आणि पैसा जो आहे तो वाईट नाही आहे. Money or even wealth. किंवा जी संपत्ती आहे ती सुद्धा वाईट नाही आहे. Wealth means money, silver, gold, our own house, vehicles, everything is together is called wealth. आणि संपत्ती म्हणजे आपले जे घर आहे, गाडी आहे, सोनं, चांदी जे काय आपण आपल्या जवळ आहे त्याला मी संपत्ती म्हटलं जातो. So wealth or money is not evil. आणि संपत्ती किंवा जो पैसा आहे तो वाईट नाही आहे. But the way we handle it reveals how much spiritual we are. पण ज्या प्रकारे आपण त्याला हाताळतो ते आपल्याला प्रगट करून दाखवतो की आपण किती आध्यात्मिक आहे. The wealth in this world belongs to God. आणि या जगामधला जो संपत्ती आहे तो परमेश्वराचा आहे. Amen. आमेन. Haggai chapter 2 verse 8 says, God said there that silver is mine and gold is mine. आणि हग्गाई दुसरा अध्याय आणि 8वं वचन मध्ये परमेश्वर सांगत आहे की सोनं देखील माझं आहे आणि चांदी देखील माझंच आहे. Whose is this silver and gold? आणि सोनं आणि चांदी कोणाचं आहे? Hallelujah. हालेलुया. And in the book of Psalm 24 verse 1, स्तोत्र संहिता 24:1 मध्ये there Bible says the earth and everything therein belongs to God. आणि त्या वचनामध्ये असं सांगितलं जे पृथ्वी आहे आणि पृथ्वीमधले सर्व ज्या गोष्टी आहेत ते परमेश्वराचं आहे. Amen. Amen. Hallelujah. हालेलुया. This world belongs to Jesus. हे जे पृथ्वी आहे हे जग आहे ते येशू ख्रिस्ताचं आहे. Silver, gold, all the pearls, all the precious stones, sun, moon, stars, the rivers, trees, jungles, mountains, everything belongs to Jesus. आणि हे जे काय सोनं चांदी जे सूर्य तारे आहेत जंगल आहेत जे नद्या आहेत समुद्र आहे ते सर्व काही येशू ख्रिस्ताचं आहे. But Satan has to control over all these things पण सैतानं या सर्व गोष्टीवरती नियंत्रण घेतलेलं आहे. because of our great grandfather Adam. कारण आदामामुळे ही झालेली गोष्ट आहे. Adam gave everything in the hand of Satan. आणि आदामाने सर्व ज्या गोष्टी आहेत ते सैतानाच्या हातामध्ये दिलेलं आहे. But still तरी सुद्धा the legal owner is our God. जे कायदेशीर जो मालक आहे तो म्हणजे आमचा परमेश्वर आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Because he deceived Adam and Eve and he took over it. कारण सैतानानं आदाम आणि हवेला फसवलेला आहे आणि ते हिरावून घेतलेलं आहे. But now पण आता God wants the wealth of this world to come back to his kingdom. परमेश्वराची इच्छा आहे की या जगातली जे संपत्ती आहे ते पुन्हा त्याच्या राज्यामध्ये यावं. Amen. Hallelujah. हालेलुया. It means जात हेच आहे. one side Satan, एका बाजूला सैतान आहे. he is holding the wealth of this world. या जगाचं संपत्ती घेऊन तो उभा आहे. Gold, silver, money, all the property, everything is in his hand. आणि सोनं चांदी आणि जे काय आपली प्रॉपर्टी त्याच्या हातामध्ये तो घेऊन थांबलेला आहे. And number two, आणि दुसरी गोष्ट God wants to take it back. आणि देवाला पुन्हा त्याच्याकडून घ्यायचं आहे. And whom God is using? आणि परमेश्वर कोणाचा उपयोग करून घेत आहे? God is using you. परमेश्वर तुमचा उपयोग करून घेत आहे. Hallelujah. हालेलुया. God wants you to go and possess everything that Satan is holding in his hand. आणि देवाची इच्छा हीच आहे की जे सैतानाच्या हातामध्ये आहे ते त्याच्या हातामध्ये आहे तो जाऊन आपण हिरावून घ्यावं. You know, before our salvation, ते आपल्या तारणाच्या पूर्वी Satan tries that we should not believe in Jesus. सैतान हेच प्रयत्न करतो की आपण येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवू नये. He or she doesn't believe in Jesus. So his attempt is that person should not follow Jesus or he should not believe Jesus. सैतान एकच कार्य करत असते की तो किंवा ती येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवू नये. But if he believes in Jesus, पण आता जर त्यानं विश्वास ठेवला येशू ख्रिस्तावर, the second thing what he does, दुसरी गोष्ट तो काय करतो? he should not get money. त्याला पैसा मिळू नये. Are you understanding? मला समजत आहे का? When you believe Jesus, ज्यावेळेस मी येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवता, Satan tries सैतान प्रयत्न करतो you should not get money. की तुम्हाला पैसा मिळू नये. Because कारण once money comes to you, एकदा जर पैसा तुमच्या जवळ आला, Satan is defeated in your life. तुमच्या जीवनामध्ये सैतान पराजित झालेला आहे. Hallelujah. हालेलुया. You know, let us think there is a rich man. आता
उदाहरणासाठी एक श्रीमंत व्यक्ती आहे, He is a king. तो एक राजा आहे, Another king, he will go war against that king. आणि दुसरा राजा जो आहे तो त्याच्या विरोधात युद्ध करतो, And that king was defeated. आणि तो जो श्रीमंत राजा होता तो पराजय झाला. He is defeated. That king was defeated. What does it mean? आणि त्या राजा तो हारलेला आहे, याचा अर्थ काय आहे? All his palace जसं जो किल्ला आहे, is silver and gold. जो सोना चांदी आहे, All the people of the land, आणि त्या राष्ट्रातले जे सर्व लोक आहेत, everything belongs to the another king. त्या दुसऱ्या राजाचे झालेले आहेत. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? तुम्हाला समजत आहे काय? So if somebody is defeated, जर कोण जर पराजित झालेला असेल, it means याचा अर्थ हेच आहे, all the wealth went to that another king who is victorious. तो हारलेला जो राजाचा जो संपत्ती आहे, जो जिंकलेला राजा आहे त्याच्याकडे तो मालकीचा बनतो. Amen. आमेन. So when you come to Jesus, म्हणून ज्यावेळेस तुम्ही येशू ख्रिस्ताजवळ येता, Satan doesn't want to leave the property or the wealth, आणि शैतान जो संपत्ती आहे तो सोडण्यासाठी तयार नसतो, and he will try to keep us poor. आणि तो प्रयत्न करतो की आपल्याला गरीबच ठेवावं. And God is working day and night to make you rich. आणि परमेश्वर रात्रंदिवस कार्य करत आहे तुम्हाला श्रीमंत बनवण्यासाठी. आमेन. God wants to make you rich. Satan wants to make you poor. आणि परमेश्वराला तुम्हाला श्रीमंत बनवायचं आणि शैतानाला तुम्हाला गरीब बनवायचं आहे. So now we are in that state. आता आपण त्या ह्याच्या परिस्थितीमध्ये आहे. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? मला समजत आहे का? There is a fight going on. आणि एक युद्ध त्या ठिकाणी सुरुवात आहे. I told you that all the wealth is now in the control of Satan. आणि मी तुम्हाला अगोदर सांगितले की जे संपत्ती आहे त्याचं जो नियंत्रण आहे तो शैतानाच्या हातामध्ये आहे. Matthew chapter 4 verse 8. मत्ते 4:8 मध्ये Satan came to Jesus and he is tempting him. आणि शैतान येशू ख्रिस्ताजवळ आलेला आहे, त्याचा तो परीक्षा घेत आहे. Yeah. Matthew chapter 4 verse number 8. मत्ते 4 अध्याय आणि 8 वचन. पुढे सैतानाने त्याला एका अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव दाखवले. Again the devil takes him up into an exceeding high mountain and shows him all the kingdoms of the world and the glory of them. आणि पुढे शैतानाने त्याला एक अतिशय उंच डोंगरावर नेऊन त्याला जगातील सर्व राज्ये व त्याचे वैभव दाखवले. So look at me now. आता सर्वजण माझ्याकडे पहा. What did Satan say to Jesus? आणि शैतान येशूला काय म्हणत आहे? He said, म्हणत आहे he showed everything, त्यानं सर्व काही दाखवलेलं आहे, all the kingdoms of the world, आणि या जगातील सर्व राज्य त्यानं त्याला दाखवले. and he put a condition to Jesus that he will give everything to Jesus, आणि त्यानं येशूला एक अट दिलेला आहे की मी तुला सर्व काही देतो, but you should worship me. पण तू माझी आराधना करायला पाहिजे. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? Amen. आमेन. What Satan does? शैतान काय करत आहे? When people worship Satan, Satan will give them prosperity. ज्यावेळेस लोक शैतानाची आराधना करतात त्यावेळेस शैतान त्यांना संपत्ती आणि त्यांना मोठं करतो, देतो, संपत्ती देतो. Hallelujah. हालेलुया. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? So you see the people of the world, आणि तुम्ही जगातल्या लोकांना पाहता they are rich. ते श्रीमंत आहेत. Why? का? Satan is giving them. कारण शैतान त्यांना देत आहे. Are you understanding? तुम्हाला समजत आहे का? I am telling you something very powerful. मी तुम्हाला खूप सामर्थ्यशाली गोष्ट सांगत आहे. Last week I shared the first part of this message. आणि मागच्या आठवड्यात या संदेशाचा पहिला भाग मी तुम्हाला सांगितलेला होतो. Today I am sharing you the second part. आणि आज मी तुम्हाला दुसरा भाग मी तुम्हाला शिकवत आहे. Next Sunday it will be the third part. आणि पुढच्या रविवारी हा तिसरा भाग असेल. Why? का? Because money is very important. कारण पैसा हा खूप महत्त्वाचा आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. So when people worship Satan, he will make them rich. मग त्यास लोक शैतानाची आराधना करतात त्या शैतान त्यांना श्रीमंत बनवतो. That's why Satan told Jesus, if you fall at my feet, I will give you everything. म्हणून शैतान येशूला म्हणत आहे जर तू माझी आराधना करशील तर मी तुला सर्व काही देतो. But how God will give us wealth then? मग परमेश्वर आम्हाला कसं संपत्ती देऊ शकतो? We are God's people now. आपण तर देवाचे लोक आहोत. God wants to give us wealth. आणि परमेश्वराची इच्छा आहे की तो आम्हाला संपत्ती द्यावं. How he will give us wealth? मग परमेश्वर आम्हाला संपत्ती कसं दे? Deuteronomy 28 verse 1. अनुवाद 28:1. How God gives wealth to Christians. आणि परमेश्वर ख्रिस्ती लोकांना कसं संपत्ती देतो. अनुवाद Deuteronomy 28 verse 1. अनुवाद 28:1.
तुला देव परमेश्वर याची मागणी लक्षपूर्वक ऐकली. तुला ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील. तुला देव परमेश्वर तू सर्व राष्ट्रापेक्षा तुला उंची करेल. Amen. Hallelujah. Hallelujah. Satan will make his people rich when they worship him. आणि शैतानीने त्याच्या लोकांना त्यावेळेस तो श्रीमंत करतो ज्यावेळेस ते लोक त्याची आराधना करतात. God will make his people rich when they obey him. आणि परमेश्वर त्यांच्या लोकांना श्रीमंत करतो ज्यावेळेस त्यांनी त्याची आज्ञा पालन करतात. समझ में आ रहा है समजत आहे क्या? का? समझ में आ रहा है? मला समजत आहे का? हाँ, हम क्रिश्चियन लोग अमीर कब बनते हैं? आणि आपण ख्रिस्ती लोक केव्हा श्रीमंत बनतो? परमेश्वराची आज्ञा पाळा. हाँ, Deuteronomy 28 verse 1 says this. आणि अनुवाद 28:1 हे वचन सांगत आहे. It says here like this, या ठिकाणी म्हणत आहे, it shall come to pass, if you shall hear diligently unto the voice of your God. लक्षपूर्वक ऐकशील आणि या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्याला काळजीपूर्वक पाळशील. How is this? Read from the beginning in Marathi. Yeah, read it in Marathi. पूर्ण वाचा. तुझा देव परमेश्वर त्याची वाणी तू लक्षपूर्वक ऐकशील. Listen, 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 listen. आता ऐका. If you hear diligently the voice of God. जर तू काळजीपूर्वक परमेश्वराची वाणी ऐकशील. Amen. आमेन. समझ में आ रहा है? समजत आहे का तुम्हाला? समझ में आ रहा है क्या? समजत आहे का तुम्हाला? क्या करने के लिए प्रभु यीशु कहता है यहाँ? आणि या ठिकाणी करण्यासाठी काय सांगत आहे? हाँ? नहीं, अभी आपने क्या पढ़ा? काजी पूर्वक क्या करना है? काम करना है, मेहनत करना है, दिन रात मेहनत करना है. क्या करना है? हाँ, you listen to his voice. आणि तुम्ही त्याची वाणी ऐका. Then read next part. पुढचा भाग तुम्ही वाचा. That's very important again. आणि हे खूप महत्वाचं आहे. आणि ह्या To observe and to do all the commandments which I command you this day. आणि ह्या ज्या सर्व आज्ञा आज मी तुला सांगतो त्या काळजीपूर्वक पाळशील. तर तुझा देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा. नाही, मी किती वाचलंय तेवढंच वाचायचं, पुढं वाचायचं. ऐका, लिसन. Here the Bible, God says, आणि या ठिकाणी परमेश्वर सांगत आहे, if you obey all the commandments तुम्ही जर सर्व आज्ञा which I give you today, आणि आज जे तुम्हाला मी आज्ञा देत आहे त्याचं जर तुम्ही आज्ञा पालन करशील. two things are there. दोन गोष्टी या ठिकाणी आहेत. Two things. दोन गोष्टी आहेत. Number one, you should hear His voice. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही त्याची वाणी ऐकायचं आहे. Number two, आणि दुसरी गोष्ट, you should obey all the commandments that God has given in the Bible. आणि या पवित्र वचनामध्ये जे काही आज्ञा परमेश्वराने दिले आहे त्याचं आज्ञा पालन तुम्हाला करायचं आहे. Ah, hallelujah. We only listen, read Bible, आपण फक्त वचन वाचतो but we don't listen to God's voice. पण आपण परमेश्वराची वाणी ऐकत नाही. Ah. God says, परमेश्वर सांगतो you read the Bible, you obey the Bible. तुम्ही वचन वाचा आणि त्याचं आज्ञा पालन तुम्ही करा. At the same time, आणि त्याच वेळेबरोबर you listen to His voice. तुम्ही त्याच्या वाणी देखील ऐका. Ah, that's what we don't do. आणि ह्याच गोष्टी आपण करत नाही. You should ask God, तुम्हाला देवाला विचारायचं आहे, God, can I do this? परमेश्वर मी हे करू शकतो का? God, can I go here? परमेश्वर मी या ठिकाणी जाऊ शकतो का? So ask God and you do that. आणि तुम्ही परमेश्वराला विचारा त्या गोष्टी तुम्ही करा. Then आणि मग what happens? आणि मग काय होतं? Read the third part of this verse. आणि तिसरा भाग तुम्ही या वचनामधला तुम्ही वाचू शकता. That the Lord your God will set you on high above all the nations of the earth. तर देव परमेश्वर पृथ्वीवरील सर्व राष्ट्रापेक्षा तुला उंच करेल. Ah. Amen. When will God set you high above all the nations? आणि सर्व राष्ट्रापेक्षा उंच स्तरावर तुम्हाला कधी तो ठेवणार आहे? कधी ठेवणार तुम्हाला? त्याची वाणी ऐकशील. When you listen to His voice and obey the Bible. आणि ज्यावेळेस तुम्ही त्याची वाणी ऐकून त्याची आज्ञा पालन तुम्ही करता. We only read Bible and we obey few things and that's all. आपण फक्त थोडं वचन वाचतो आणि तेवढंच आपण आज्ञा पालन करतो. We don't ask God, God, can I do this? आपण देवाला विचारत नाही की प्रभू हे मी करू शकतो का? That's where we fail. आणि या ठिकाणी आपण अपयशी ठरतो. When the question of doing comes, ज्यावेळेस करण्याचा प्रश्न येतो we use our head, आपण स्वतःचा बुद्धीचा वापर करतो we fail. आणि आपण अपयशी ठरतो. We do only one thing. आपण फक्त एकच गोष्ट करतो. We give tithe. आपण दशांश देतो. We give tithe. आपण दशांश देतो. We give offering. आपण दान अर्पण We देतो. give tithe. आपण दशांश देतो. We give offering. आपण दशांश देतो. And we wait for the riches. आणि मग आपण आणि त्या संपत्तीची आपण वाट पाहतो. And we ask God,
आणि मग आपण परमेश्वराला विचारतो, God, I'm giving you tithe, आणि परमेश्वर मी तुला दशांश देत आहे, but why I'm not becoming rich? पण मी श्रीमंत का बनत नाहीये? See, God didn't tell you to only obey the Bible. परमेश्वराने फक्त वचनाचं आज्ञापालन कर असं सांगितलेलं नाही, He says even to listen His voice. त्याची वाणी सुद्धा ऐकण्याची तो सांगत आहे. One day Abraham, he went to Egypt. आणि अब्राहम जो होता तो मिस्र देशामध्ये गेला. He didn't ask God. त्यानं परमेश्वराला विचारला नाही, Every time he was following God's voice. आणि नेहमी तो इथे देवाच्या वाणीच्या मागे तो चालत होता. But one day, एक दिवस without asking God, he went there, देवाला Egypt. न विचारता तो त्या ठिकाणी गेलेला आहे. What happened? काय घडलं? While coming out, त्या मिस्र देशातून बाहेर पडत असताना Hagar came with him. हागार हागार त्याच्यावर आलेला आहे. There, they might have purchased a servant called Hagar, त्या ठिकाणी एका दासाचं तरी तरी विकत घेतलेलं असेल, त्याचं नाव होतं हागार, Dasi. दासी. She came. ती त्याच्याबरोबर आलेली आहे. What happened? काय झालेलं आहे? Problem started. आणि समस्या सुरुवात झाली. Why, Baba? आणि काय झालं? He didn't ask God. कारण त्यानं परमेश्वराला विचारपूस केलेला नाहीये. Every time he was moving according to God. नेहमी तो परमेश्वराच्या वाणी बरोबर तो चालत होता. But now, पण आता he did something without asking God. आणि काय तर त्यानं केलंय परमेश्वराला न विचारता. Because of that, आणि त्या केल्यामुळे he fell into problem. तो समस्यामध्ये पडला. Hallelujah. हालेलुया. That's why Bible says here, God says here, परमेश्वर या ठिकाणी सांगत आहे, you hear my voice diligently तू लक्षपूर्वक माझा वाणी आहे and obey the commandments. आणि माझ्या आज्ञाचा आज्ञापालन कर. Then आणि मग God will set you high above all the nations of the earth. या पृथ्वीवरील सर्व राष्ट्रांपेक्षा उंच स्तरावर तो तुम्हाला ठेवेल. Not only that, आणि एवढंच नव्हे, read the second verse. It's again a powerful verse. दुसरं वचन वाचा, तो देखील सामर्थ्यशाली वचन आहे. And all these blessings shall come upon you. हे सर्व आशीर्वाद तुझ्याकडे धावत येतील. Hallelujah. आणि What Jesus said here? येशू काय सांगितलेलं आहे? What God says? परमेश्वर काय सांगितलेलं आहे? All these blessings आणि हे सर्व आशीर्वाद shall come on you. तुझ्याकडे धावत येतील. When you listen to His voice and obey His commandment, ज्यावेळेस तुम्ही त्याची वाणी ऐकता आणि त्याचे आज्ञापालन करता, we become rich very fast. खूप जलद रीतीने आपण श्रीमंत बनतो. Why? का? Why? का? Because कारण we are doing those two things. कारण आपण त्या दोन गोष्टी करत आहे. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. But we don't do those two things. पण आपण त्या दोन गोष्टी करत नाहीये. Last week I told you Psalm 127. आणि मागच्या आठवड्यात स्तोत्रसंहिता 127 सांगितलेलं आहे. Unless the Lord builds. जोपर्यंत परमेश्वर बांधत नाही, म्हणा माझ्या पाठीमध्ये, माझ्या मागे मला, जोपर्यंत जोपर्यंत परमेश्वर बांधत नाही, परमेश्वर बांधत नाही, बांधणाराचा श्रम बांधणारा श्रम फेल आहे. तुम्ही काय पण करा फेल. पास्टर मी हे केलं फेल गेलो, ते केलं फेल गेलो. का गेलं बाबा? तो बांधा ना, तू स्वतः बांधून घेतोस. Then how God builds? मग परमेश्वर कशा प्रकारे तो बांधतो? He tells you this one. तो हे वचन सांगत आहे. How God builds our riches? आणि आमची संपत्ती तो कसं बांधतो? He says, तो सांगतो, listen to my voice. माझी वाणी तुम्ही ऐका. Hallelujah. हालेलुया. If you have money, तर तुमच्यावर पैसा आहे, God will teach you how to use. तर परमेश्वर तुम्हाला शिकवेल त्याचा वापर तुम्हाला कसा करायचा आहे. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. If you don't have money, जर तुमच्याजवळ पैसा नाहीये, God will teach you how to make money. मग पैसा कसं बनवायचा हे परमेश्वर तुम्हाला शिकवेल. Yes, you should ask God. आणि तुम्हाला परमेश्वराला विचारायचं आहे. But we don't do that. पण आपण त्या गोष्टी करत नाही. We use the worldly method. आपण जगी गोष्टीचा वापर करतो. उसने वो करके अमीर बना, मैं भी वही करूंगा. त्यानं त्या गोष्टी करून श्रीमंत झाला, मी सुद्धा त्याच गोष्टी करणार इसने आहे. ऐसा करके अमीर बना, मैं भी वही बनूंगा. त्या गोष्टी करून तो श्रीमंत झाला, मी सुद्धा तेच करणार आहे. गांव में सभी लोग वो कर रहे, मैं भी वही करूंगा. गावामध्ये सर्व लोक त्याच गोष्टी करतात, मी सुद्धा तेच करणार आहे. सब लोग डूबेंगे, हम भी डूबेंगे. सगळेजण बुडणार, आपण सुद्धा बुडणार. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. Hallelujah. हालेलुया. पॉज करा कोणतरी. तिथं बसा कोणतरी. सेन्सर कट. चला. ओके, हियर या ठिकाणी God says, परमेश्वर सांगत आहे, all these blessings shall come upon you. हे सर्व आशीर्वाद तुझ्याजवळ धावत येतील. Amen. Amen. If you shall hear the voice of your God. तर तू लक्षपूर्वक तुझ्या परमेश्वराची वाणी ऐकशील.
काय केलं तर? लक्षपूर्वक. फक्त बायबल वाचलं तर? इफ यू जस्ट ओनली रीड द बायबल, तर तुम्ही फक्त पवित्र शास्त्र वाचत असाल, इफ यू जस्ट गो टू चर्च, फक्त मंडळी जात आहेत इफ म्हणून, यू जस्ट पे द टाइज, फक्त दशांश देतो म्हणून नो, नाही. you should listen to his voice. त्याची वाणी तुम्हाला ऐकायचं आहे. That's why म्हणून we are not becoming rich. म्हणून आपण श्रीमंत बनत नाहीये. We are struggling day and night. आणि रात्रंदिवस आपण कष्ट करत आहे. We are praying. आम्ही प्रार्थना करत आहे. We are praying and we are working. आम्ही प्रार्थना करत आहे आणि काम करत आहे. And we think आणि आपण विचार करतो God will bless our work. आणि परमेश्वर माझ्या कामाला आशीर्वाद करेल. No, 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 no. नाही, It won't happen like that. ते अशा प्रकारे घडणार No, नाही. Elijah during the times of drought, he went to a widow. आणि एलिया त्या दुष्काळामध्ये एका विधव्या स्त्रियेजवळ तो गेला. Hallelujah. हालेलुया. ये सब लोग सुनना है, ये बहुत ही अच्छा एग्जाम्पल है. आणि हे उदाहरण खूप लक्षपूर्वक तुम्ही ऐका. He went to a widow. आणि तो एका विधव्या स्त्रीजवळ तो गेला God spoke to that widow. आणि परमेश्वर त्या विधवेशी बोलला. It means she heard God's voice. त्याचा अर्थ आहे की तिने देवाची वाणी ऐकलेली आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. जो अंदर बैठे हैं वो सब लोग आमेन बोलो. त्या आत बसलेल्या सर्वजण आमेन म्हणा. हालेलुया. हालेलुया. अंदर बैठे आपके लिए भी है ये वचन. त्या आत बसलेल्या तुमच्यासाठी सुद्धा हे वचन आहे. हालेलुया. हालेलुया. Okay, listen. ऐका. Widow heard God's voice. आणि त्या विधवाने परमेश्वरची वाणी ऐकली. Elijah heard God's voice. आणि एलियाने सुद्धा परमेश्वरची वाणी ऐकली. Okay. Bible was there in those days. आणि त्या काळामध्ये सुद्धा पवित्र शास्त्र होता. होता. बायबल वाचत बसला होता दुष्काळामध्ये. was Elijah reading Bible during the drought? आणि ते दुष्काळाच्या समयामध्ये एलिया बायबल वाचत होता का? Yes. होय. But he even heard the voice of God. पण त्यामध्ये सुद्धा त्यानं परमेश्वराची वाणी ऐकलेली आहे. In the Bible, आणि पवित्र शास्त्रामध्ये there is no any mention that go to that widow. तो कुठं लिहिलेलं नाही की तू त्या विधवेकडे जा. So God spoke to him. आणि परमेश्वर त्याशी बोललेला आहे. You go to that widow. की तू त्या विधवेशी कडे जा. That widow also heard God's voice. आणि त्या विधवेने सुद्धा हिने परमेश्वराची वाणी ऐकलेली That आहे. tomorrow my servant will come to you. उद्या माझा एक दास तुझ्या जवळ येणार आहे. Give him food. त्याला तू अन्न दे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. त्याची स्तुती असो. Now, आता Elijah went to that widow's house. आणि एलिया आता त्या विधव्याकडे गेलेली आहे. There was famine everywhere in the land. आणि त्या राष्ट्रामध्ये संपूर्ण दुष्काळ पडलेला होता. And this woman had only little a handful of flour आणि या विधवेकडे फक्त मूठभर पीठ होतं and little oil. आणि थोडंसं तेल. And Elijah went there. आणि एलिया त्या ठिकाणी गेलेला आहे. He asked, "Give me bread." आणि त्यानं विचारलं मला भाकरी दे. She said, ती म्हणाली "I have only one bread. माझ्याजवळ फक्त एकच भाकरी आहे. I and my son will eat and die." आम्ही ते खाणार आहे. मी आणि माझा मुलगा तो खाणार आहे आणि आम्ही मरणार आहे. It means it's over now. We don't have any hope after this much of food. आणि ह्याचा अर्थ आहे की या अन्नानंतर आम्हाला काही आशा राहिलेलं नाहीये. Then, मग if I were there, what I will do? मी त्या ठिकाणी असतो तर मी काय केलं असतं? I and my wife came to your house. मी आणि माझी पत्नी तुमच्या घरामध्ये आलेला आहे. You said, आणि तुम्ही म्हणाला "Pastor, पास्टर एवढंच आहे. आमच्या घरात काही नाहीये." What my wife will do? माझी पत्नी काय केली असती? She will give you atta. मला आटा दिली असती. She will give you tel. मला तेल दिली असती. She will give you little dhanya. आणि धान्य पुरवठा केली असतं. And she will go. आणि ती जाणार. What I will do? मी काय करणार? I will ask that flour, give me. मी म्हणणार तो आटा मला द्या. You will पाटर बघा मागतात बघा नेहमी. पाटर नेहमी मागतात. मलाच खायला नाहीये. But Elijah was not like that. पण एलिया तशा प्रकारचा नव्हता. Elijah, see, sometimes if you think naturally, तर स्वाभाविक रीतीने जर तुम्ही जर विचार करा, you may think that what kind of heart Elijah had. तुम्ही विचार करा कसला अंतःकरणाचा एलिया होता. ती मरा लागल्या, तिच्याकडे खायला नाही, ते पण मला दे म्हणा लागलं यो. कसलं सेवा काही हो, कठोर अंतःकरणाचा. त्याला ह्या चर्चला जायचं नाही आता. तो फास्ट फक्त पैसेच मागतो. He heard God's voice. त्यानं परमेश्वराची वाणी ऐकलेली आहे. God told him, आणि देवाने त्याला सांगितलं, "Go to that widow, त्या विधवेकडे तू जा eat food." आणि तुझ्याकडनं तू खा. Otherwise, I would have told that woman, नाहीतर मी त्या स्त्रीला असं बोललो असतो, "ठीक आहे सिस्टर, ठीक आहे बहीण, तुमच्याकडे एवढंच अन्न आहे ना, प्रार्थना करा, उपवास करा, मी पण प्रार्थना करतो तुमच्यासाठी, बरोबर? तुम्ही काय घाबरू नका, मी तुमच्यासाठी काहीतरी एक नोकरी शोधतो." तसं काय केलं तो?
केलं का एलायजा? एलियानं तसं काय केलं का? He didn't give any worldly counsel. त्यानं जगी कोणताही भाषण त्याला दिलेलं नाहीये. God has a method. आणि परमेश्वराचं एक पद्धत आहे. Amen. आमेन. Amen. आमेन. If you are poor, जर तुम्ही गरीब आहे, if you don't have food to eat, जर तुमच्या जेवण्यासाठी अन्न नाहीये, if there is no enough money, आणि पुरेसा पैसा नाहीये, God didn't give her a job. परमेश्वराने तिला नोकरी दिलेली नाहीये. God told her, परमेश्वराने तिला सांगितलं, I will make you rich, मी तुला श्रीमंत बनवेन, but पण whatever you have, give it to my जे काय servant. तुझ्याजवळ आहे ते माझ्या दासाला तू दे. That's why Bible says, मग पवित्र शास्त्र सांगतो, unless the Lord builds, the builder are in vain. तो पण परमेश्वर बांधत नाही, बांधणाराचं श्रम व्यर्थ आहे. सिस्टर, प्रार्थना करा, उपवास करा, काही टेन्शन घेऊ नका, मी प्रार्थना करतो, देव तुम्हाला पुरवठा करणार. हे सगळं आम्ही बायबल मधून आम्ही सांगतो असं वाटतोय. फक्त हे नाही, आवाज पण ऐका. त्या परिस्थितीमध्ये परमेश्वर काहीतरी बोलतो तुमच्याशी. Yes, Lord. आम्ही ते करत नाही. बायबल सांगते असं, मी तेवढंच करतो, पण आवाज कोण ऐकायचा बाबा? कान कशाला दिलाय? हालेलुया. Hallelujah. प्रेज द लॉर्ड. Praise the Lord. That's where we fail. आणि अशा ठिकाणी आपण अपयशी ठरतो. God says, परमेश्वर सांगतो, hear my voice, माझी वाहिनी तू आहे, obey my commandments, माझ्या आज्ञापालन तू कर, then मग I will set you high above all other nations. सर्व राष्ट्रांपेक्षा उंच मी तुला करेन. Amen. कोण करणार? कोण करणार आहे? देव असं म्हटलं, सर्व राष्ट्रापेक्षा उंच होण्यासाठी तू धडपड कर म्हटलं. वॉट एव्हर आय से यू डू, फिनिश, आय विल मेक यू रिच. जे मी तुला सांगेल तेवढंच कर, मी तुला श्रीमंत बनवेल. वेल्थ विल कम बिहाइंड यू. संपत्ती तुमच्या मागे येईल. Amen. हालेलुया. Hallelujah. If you are going behind the wealth, तुम्ही संपत्तीच्या मागे धावत आहे, somewhere you are wrong. कुठे तर तुम्ही चुकत आहे. You can't go behind the wealth. तुम्ही संपत्तीच्या मागे धावू शकत नाही. You go behind God. तुम्ही देवाच्या मागे धावा. You hear God's voice. तुम्ही देवाची वाणी ऐका. Then all these blessings will come to you. हे सर्व आशीर्वाद तुमच्या जवळ धावत येतील. What are those blessings? आणि तो आशीर्वाद काय आहे? Let us read. आपण ते वाचूया. Verse number 3. तिसरं वचन. Blessed are you be in the city, and blessed will be you in the field. नगरात तू आशीर्वादित होशील व शेतवाडीत तू आशीर्वादित होशील. Amen. Hallelujah. Hallelujah. Wherever you go, you are blessed. या ठिकाणी तू जाशील त्या ठिकाणी तू आशीर्वादित असशील. Praise the Lord. Hallelujah. Hallelujah. What you have to do if you want to be a blessed in the city and even in the field? आणि शेतवाडीमध्ये जर तुम्हाला आशीर्वादित राहायचंय किंवा नगरात जर तुम्हाला आशीर्वादित राहायचंय, तुम्हाला काय करायचं? Field means at your workplace. आणि शेतवाडीचा अर्थ म्हणजे तुमच्या कामामध्ये. Yes, you will be successful in your workplace. तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्ही यशस्वी ठरणार आहे. Joseph was a servant in Potiphar's house. आणि पोटिफरच्या घरामध्ये योसेफ एक दास होता. I never read that Joseph any time prayed there. मी कधी वाचलं नाही की योसेफाने त्या ठिकाणी प्रार्थना केलेली आहे. I am not telling you also don't pray, मी म्हणत नाही की तुम्ही प्रार्थना करू नका, but he was faithful. He became richest person in the world, in the country. पण त्या ठिकाणी तो विश्वासू राहिलेला आहे आणि परमेश्वराने त्याला एक सगळ्यात श्रीमंत व्यक्ती बनवलेला आहे. And this widow, आणि हे जे विधवा होती, she heard God's voice. तिने परमेश्वराची वाणी ऐकली आहे. She gave that bread to that Elijah, आखरी तिने एलियाला दिलेली आहे. and आणि the wheat, the flour didn't finish till the end of the famine. आणि दुष्काळ संपूर्ण तिच्या मटक्यामधला जो पीठ होतो कधी संपलेला नाहीये. No 40 days prayer. आणि 40 दिवसाचा प्रार्थना नाही. She didn't pray. तिने प्रार्थना केली नाही. She obeyed. तिने आज्ञापालन केलेलं आहे. She obeyed. तिने आज्ञापालन केलेले आहे. Hallelujah. हालेलुया. हम प्रार्थना बहुत करते हैं, आज्ञा पालन करते नहीं. आपण प्रार्थना खूप करतो पण आज्ञापालन काहीच करत नाही. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. And then the blessing, that's next. There are many blessings here. आणि या ठिकाणी बरेच आशीर्वाद लिहिलेला आहे. I want to read one blessing from this verse. आणि या वचनातून एक आशीर्वाद मला वाचायचा आहे. Verse number 12. 12 वचन. The Lord shall open unto you his good treasure, the heaven to give the rain unto thy land in his season, and to bless all the work of your hand, and you shall lend unto many nations, and you shall not borrow.
परमेश्वर तुझ्यासाठी आपले उत्तम भांडार म्हणजे आकाश खुले करून तुझ्या भूमीवर योग्य ऋतूत पाऊस पाडेल व तुझ्या हातच्या सर्व कामाला बरकत देईल. तू पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील पण तुला कोणाकडूनही उसने घ्यावे लागणार नाही. इथं हे टेबल बरोबर नाही तर तिथे जोरात मारून मी आमेन म्हटलं असतं. हालेलुया. मला तसं वाटायला लागले ते वाचताना. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. व्हॉट इट सेज. या ठिकाणी काय सांगत आहे. It's very powerful verse. आणि खूप सामर्थ्यशाली वचन आहे. God says, परमेश्वर सांगत आहे, I will open heaven upon you. आणि तुझ्यावरती मी आकाश खुले करेन. Amen. Amen. Let's look at the heaven. आपण आकाशाकडे पाहूया. Lift your head. हात उंच करा. You may not look heaven. You may not look sky. आता आकाशाकडे तुम्ही पाहणार नाही. Here, okay. So God says, परमेश्वर सांगत आहे, I will open the heaven. मी आकाश खुले करणार. Hallelujah. हालेलुया. What we are doing, आणि आपण काय करत आहे. we are looking here and there. आपण या इकडे तिकडे पाहत आहे. श्रीमंत होण्यासाठी श्रीमंत बनण्यासाठी इकडं तिकडं. इकडे तिकडे. हा मी चाललो इकडे तिकडे. हा अरे बाबा बंद कर ना ते. Hallelujah. हालेलुया. What the Bible says. वचन काय सांगत आहे. God says, परमेश्वर सांगतो, I will open you the heavens. आणि तुझ्यासाठी मी आकाश खुले करेन. I will open my treasure. आणि माझी संपत्ती मी उघडणार आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. And then he says, मग तू पुढे म्हणत आहे. he says, सांगत आहे, I will rain unto your land in his season. आणि तुझ्या भूमीवरती योग्य ऋतूत पाऊस पडेल. You shall lend unto many nations. पुष्कळ राष्ट्रांना उसने देशील. Hallelujah. हालेलुया. काय म्हणते बायबल. वचन काय सांगत आहे. How much rich you will become. तुम्ही किती श्रीमंत बनशीला. त्यांना प्रश्न पडलाय. मी किती पडणार त्यांना समजा ना म्हणून गप्पा त्याने. How much rich you will become. तुम्ही किती श्रीमंत बनणार. पास्टर आमचं जीवन उष्ण घेण्यामध्ये चाललंय पास्टर. हालेलुया. हालेलुया. का उष्ण घेतो आम्ही बाबा. त्याचा आवाज ऐकत नाही आम्ही. बाकी करतो पण त्याचा आवाज ऐकत नाही. सगळं ऐकायचं आणि मनाचं करायचं. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड. When you do what God says, ज्यावेळेस परमेश्वर जे सांगतो ते तुम्ही करता, then मग the riches will come to you. मग संपत्ती तुमच्या मागे येणार. You will become head. आणि तुम्ही मस्तक बनणार. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. हालेलुया. Let us read Isaiah 58. यशाया 58 आपण वाचूया. I have a lot of stuff for you, त्यासाठी बऱ्याच गोष्टी आहेत माझ्याजवळ. but now it's already late. आता उशीर झालेला आहे. Isaiah 58 verse number 2. यशाया 58 दुसरं वचन. Yet they seek me daily and delight to know my ways, as a nation that did righteousness and forsook not the ordinances of their God. They ask of me the ordinances of justice. They take delight in approaching to God. ते तर रोज रोज माझ्याकडे येतात. थांबा माझे थांबा. मागे ते जाणून थांबा. घेतात. थांबा थांबा म्हणजे थांबा. गाडी फास्ट आहे. Bible says here, पवित्र वचन या ठिकाणी सांगत आहे, you seek me daily. तू दररोज माझ्याकडे येतोस. How are the people? तिथे लोक कसे होते. Every day they go to God. आणि दररोज ते परमेश्वराजवळ जात होते. Amen. Amen. Hallelujah. आमचं सारखंच आहे. आमचं चर्च सारखा रोज देवाकडे जातो. ओके नेक्स्ट. It says, and they seek righteousness. आणि माझे मार्ग ते जाणून इच्छितात. हा आमचं सारखंच आहे. आमचं चर्च सारखंच आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. And they take delight in approaching God. माझं सारखंच आहे. आमचं सारखंच आहे. What it says? Last part. देवाची समीपता ते इच्छितात. हा समीपता इच्छितात आणि संपलं? आपल्या देवाचे नियमशास्त्र हा तो सोडण्याचा राष्ट्राप्रमाणे ते माझ्याजवळ रास्त निर्णय मागतात. okay it's okay it is a bit different in the Marathi. Okay let's here it says they take delight in approaching to God. आणि या ठिकाणी सांगत आहे की देवाजवळ येत असताना त्यांनी खूप आनंदित असतात. आनंदाने जायचं असं त्यांच्या मनात असतोय. रोज जातात देवाकडे जातात देवाकडे मागतात. बट सी व्हॉट द बायबल सेज नाउ. पुढं वचन काय सांगत आहे. वर्स नंबर 7. 7वे वचन. Is it not to deal my okay still
Still God didn't hear their prayers. तरी सुद्धा परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकलेली नाहीये. Hallelujah. हालेलुया. They pray daily. ते दररोज प्रार्थना करतात. They delight to go to God. आणि देवाजवळ जाण्यासाठी ते आनंद But करतात. God was not hearing their prayers. परमेश्वर त्यांची प्रार्थना ऐकत नाहीये. Bible सांगते प्रार्थना. Bible says fast and pray. They were fast and doing fasting and prayer. वचन सांगतो उपवास प्रार्थना करा म्हणून त्यांनी उपवास प्रार्थना करत होते. Prayer. Bible says pray. They were praying. वचन सांगते प्रार्थना करा ते प्रार्थना करत But होते. who will hear His voice? पण त्याची वाणी कोण ऐकेल? They didn't hear His voice. त्या लोकांनी त्याची वाणी ऐकलेली नाहीये. That's why they had problems. म्हणून त्यांच्याकडे समस्या होती. That's why God was not hearing their prayers. म्हणून परमेश्वर त्याची प्रार्थना ऐकत नव्हता. God didn't answer their problems. आणि परमेश्वराने त्यांच्या समस्यांना उत्तर दिलेलं नाहीये. So God says something in verse number 7. आणि 7व्या वचनामध्ये परमेश्वर काहीतरी सांगत आहे. Is it not to deal thy bread to the hungry, and that you bring the poor that are cast out of your house, when you see the naked, that you cover him, and that you hide not yourself from your own flesh? 7व्या वचन वाचा. तू आपले अन्न भुकेल्यास वाटावे, लाचारास व निराश्रयास आपल्या घरी न्यावे, कोणा दुष्पट्यास त्याला वस्त्र द्यावे, तू आपल्या बांधवाला कोण लपवू नये, आज तो उपवास केला. What the Bible says here? या ठिकाणी वचन काय सांगत आहे? We pray and fast, we do only that much. आपण फक्त उपवास करतो आणि प्रार्थना करतो एवढंच. But we don't do this one. पण या गोष्टी आपण करत नाही. You give to the poor people, गरीब लोकांना तू देत नाहीस. you give clothes to the people who have no clothes. त्या लोकांकडे वस्त्र नाही, त्या लोकांना तू वस्त्र देत नाहीस. You cannot hide yourself from the needy person. म्हणजे गरजवंत लोक आहेत त्याच्यापासून तू स्वतःला लपवू नकोस. त्यांना पण देणे शिका तुम्ही. Give to the needy people. ते गरजवंत लोक आहेत त्यांना तू द्यायला शिक. Give to the poor people. गरीब लोकांना द्यायला तू शिक. Give to beggars. म्हणजे गरीब आहेत त्यांना तू द्यायला सुरुवात कर. Beggars. जे भिकारी आहेत. भिकाऱ्यांना पण द्यायला शिका तुम्ही. We should give to the even to the people. आणि लोकांना सुद्धा आपल्याला द्यायचं आहे. Not just only praying and fasting. फक्त प्रार्थना आणि उपवास करणं एवढं नाही. You can't become rich. मी श्रीमंत बनू शकत नाही. That is not God's method. आणि हे परमेश्वराची पद्धत नाहीये. Unless God builds, your attempts and your all the works are fail. जो पण परमेश्वर बांधत नाही तुम्ही करणार प्रत्येक कष्ट जो आहे की नाही तो चुकीचा होतो. God tells you to do this. आणि परमेश्वर म्हणत आहे तुम्ही या गोष्टी तुम्ही When you करा. do this, आणि just तुम्ही या गोष्टी करता then what happens? मग काय होतो? Verse number 8. 8वं वचन. Then shall your light break forth as the morning, and your health shall bring forth speedily, and your righteousness shall go before you. The glory of the Lord shall be your reward. 8वं वचन. असे करशील तर तुझा प्रकाश प्रभातेप्रमाणे पाहिजे, तुझी जखम लवकर भरेल, धार्मिकता तुझ्या पुढे चालेल, व परमेश्वराचे गौरव तुझे पाठी राहील. God's glory will be yours. आणि परमेश्वराचा गौरव हे तुमच्या मागे असेल. After me, माझ्या मागे म्हणा. God's glory is mine. परमेश्वराचा गौरव माझा आहे. God's glory will be mine. आणि परमेश्वराचा गौरव हा माझा असेल. म्हणा म्हणा. म्हणा 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 पूर्ण मनाने म्हणा. बाजूवालेला विचारा, ते कोणते गौरव आहे रे? विचार ना, गौरव म्हणजे काय? परमेश्वराचा गौरव. ओके, गॉड्स ग्लोरी विल बी युअर्स. आणि परमेश्वराचा गौरव तुमचा असेल. व्हॉट इज द ग्लोरी ऑफ गॉड? आणि परमेश्वराचा गौरव काय आहे? इट इज देअर इन द सेम वर्स. आणि त्याच वचनामध्ये आहे. इट सेज, म्हणत आहे माय लाईट विल ब्रेक फोर्थ बिफोर यू. तर तुझा प्रकाश प्रभाती प्रमाणे फाकी म्हणून सांगितलेला आहे. God's light will come before you. आणि परमेश्वराचा जो प्रकाश आहे तुझ्या समोर येईल. Number 2, दुसरी गोष्ट, your health will spring forth speedily. आणि जलद रीतीने तुमचं आरोग्य जे आहे तुम्हाला प्राप्ती होईल. प्रश्न पडला काय तुम्हाला? समजायला लागले ना काय होणार आहे? काय जलद रीतीने काय मिळणार? हेल्थ इज गॉड्स ग्लोरी. आणि जो आरोग्य आहे ते परमेश्वराचा गौरव आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. हालेलुया. If you are healthy, तर तुम्ही निरोगी आहे, it means God's glory is upon you. याचा अर्थ आहे की परमेश्वराचा गौरव तुमच्यावरती आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. Not only that, एवढंच नव्हे, and again he says, पुढे तो म्हणत आहे your righteousness shall go before you. तुझी धार्मिकता तुझ्या पुढे चालेल. Amen. Hallelujah. Health and righteousness are the God's glory. आणि आरोग्य आणि धार्मिकता हे परमेश्वराचा गौरव आहे.
When you obey God's voice, ज्यावेळेस तुम्ही देवाची वाणीचं आज्ञापालन करता then त्यावेळेस these things will happen in your life. या गोष्टी तुमच्या जीवनामध्ये घडायला सुरुवात होतो. Read verse number 9. नवं वचन तुम्ही वाचा. Then shall you call and the Lord shall answer. तेव्हा तू हाक मारशील की परमेश्वर ऐकेल. Hallelujah. Praise the Lord. We pray. मी प्रार्थना करतो. God, you said ask and it shall be given. तू म्हणतोस की मागा म्हणजे ते दिलं जाईल. तरी पण मिळेना. God says, परमेश्वर म्हणतो don't read only Matthew 7:7. फक्त मत्ते 7:7 वाचू नको. Read Isaiah 58. आणि यशया 58 देखील वाच. We don't read Isaiah 58. We read only Matthew 7:7. आपण की नाही फक्त 58 वाचा. यशया 58:7 वाचत नाही, फक्त मत्ते 7:7 वाचतो. We don't read even Matthew 7:6 also we don't read. Matthew 7:8 also we don't read. We read only Matthew 7:7. आपण मत्ते 7:6 देखील वाचत नाही, मत्ते 7:9 देखील वाचत नाही, फक्त 7:7 वाचतो. 6 वाचणार नाही, 8 वाचणार, 7च वाचणार. माझा हक्क आहे, माझा बापाचा आहे ना हे. काय मिळेना? काय मिळेना? यशया वाच म्हटला देव. 58 वाच. अनुवाद 28 वाच. Hallelujah. Praise the Lord. And God wants to make us rich. परमेश्वराला आम्हाला श्रीमंत बनवायचं आहे. He says that, then shall you call and the Lord shall answer. मग तू धावा करशील त्यावेळेस तो म्हणेल मी आहे. You shall cry and he shall say, here I am. आणि तुम्ही हाक मारशाल तो म्हणेल मी आहे. If you take away from the midst of the yoke, the putting forth of the finger and speaking vanity. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, गोड दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील. काय करायचं? जोखड लोण्याची सोडून देशील. जोरात सांगायचं. जर तू आपल्यामधून जोखड लादण्याचे सोडून देशील, गोड दाखवण्याचे व दुष्ट गोष्टी बोलण्याचे टाकून देशील. काय टाकून दे म्हटलं? दुष्ट गोष्टी. बोट दाखवून. काय बंद कर म्हटलं? बोट दाखवू नये म्हणजे काय? ते बंद करा. अरे आम्हाला माहितीच नव्हतं हे. मागा म्हणजे मिळेल. आम्ही असं दुसऱ्यांकडे बोट करणार आणि इथं मागणार. देव म्हणणार जरा हे हात काढ नाहीस. Hallelujah. हालेलुया. When you obey God's voice, ज्या तुम्ही देवाच्या वाणीचं आज्ञापालन करता, then मग all the blessings will follow you. सर्व आशीर्वाद तुमच्या मागे धावतील. There is a battle between kingdom of world and kingdom of God. आणि देवाच्या राज्यामध्ये आणि जगाच्या राज्यामध्ये युद्ध सुरू आहे. Hallelujah. हालेलुया. Satan doesn't want to give wealth to you, आणि शैतानाची इच्छा आहे की तो की तुम्हाला संपत्ती मिळू नये. and God is telling you, आणि परमेश्वर तुम्हाला सांगत आहे you enter into His kingdom, की तुम्ही त्याच्या राज्यामध्ये प्रवेश करा, loot everything that is there, त्याच्याकडनं सर्व काय घेऊन लुटा, because that is mine. कारण ते माझं आहे. Hallelujah. हालेलुया. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. कितना अमीर बनोगे आप? How much rich you will become? आणि तुम्ही किती श्रीमंत बनणार? एक दोन व्यक्तीला 100-200 रुपये उसने देणार नाहीये तुम्ही. हालेलुया. ते पण देऊन आणि कधी देणार विचारणार. असं होणार नाही. हालेलुया. हालेलुया. आम्ही राष्ट्रांना उसने देणार. कॅन यू इमॅजिन दिस? याची कल्पना तुम्ही करू शकता. गॉड इज सिटिंग इन हेवन. परमेश्वर स्वर्गामध्ये बसलेला आहे. ही इज थिंकिंग अबाउट यू. तो तुमच्याबद्दल विचार करत आहे. प्रभाकर विल गिव्ह लोन टू अमेरिका. आणि प्रभाकर अमेरिकेला लोन देणार. हालेलुया. हालेलुया. पाकिस्तान प्रेसिडेंट विल कम टू प्रभाकर. आणि पाकिस्तानचा राष्ट्रपती पासवानकडे येते. हमारे लिए जरा पैसा कम पड़ा है. ये हो सकता है क्या? हे घडू शकतो का? हो सकता है. हे घडू शकतो. हालेलुया. हालेलुया. Job was rich in the entire country. आणि संपूर्ण राष्ट्रामध्ये योग श्रीमंत होता. हमारा गली में तो हम अमीर बनेंगे यार. आमच्या गल्लीमध्ये तर आपण श्रीमंत बनूया. हमारा गांव में तो हम अमीर बनेंगे यार. आपल्या गावात तर आपण श्रीमंत बनूया. हालेलुया. हालेलुया. इच्छा रखो वो. ही इच्छा तुम्ही राखा. इच्छा डिझायरिंग टू बिकम रिच इज नॉट बॅड. आणि श्रीमंत बनण्याची इच्छा ठेवणं हे चुकीचं नाहीये. हालेलुया. हालेलुया. यू शुड ड्रीम. मी स्वप्न बघायला पाहिजे. यू शुड से आणि तुम्हाला सांगायला पाहिजे. द
wealth of this world belongs to me. आणि या जगाची संपत्ती हे माझं आहे. Amen. Hallelujah. हालेलुया. जो भी दिखाई देता है ना, सब कुछ किसका है? वो हमारा परमेश्वर का है. जे काही आपल्याला दिसत आहे ते कुणाचं आहे तर ते आपल्या परमेश्वराचं आहे. Amen. आमेन. हमारा परमेश्वर का है तो वो मेरा भी है. तर हे परमेश्वर माझ्या परमेश्वराचं आहे तर हे माझं देखील आहे. Amen. आमेन. So what to do now? आता काय करायचं आहे? Keep your ears open. ते कान तुम्ही उघडे ठेवा. Hallelujah. हालेलुया. He may tell you something to do. काही करण्यासाठी तो तुम्हाला सांगेल. एकच भाकरी आहे, एकच भाकरी आहे. देऊन टाक. Then what will happen? मग काय होणार? You will become rich. मी श्रीमंत बनणार. You will start experiencing creative miracles. आणि तुम्ही घडणारे चमत्कार तुम्ही पाशीला. What is the meaning of creative miracle? आणि निर्माण केली चमत्कार याचा अर्थ काय आहे? Your आटा डब्बा is empty. तुमचा डब्बा जो आहे तो मोकळा आहे, खाली आहे. One day morning you will see it is full of atta. आणि एक दिवस तुम्ही पाहणार की एक दिवस तो पूर्ण आट्यानं भरलेला आहे. That is called creative miracle. आणि त्याला हे निर्मित चमत्कार म्हणतो. Hallelujah. हालेलुया. One kidney is failed. आणि एक किडनी आपला खराब झालेला आहे. One day you will see we have a new kidney. आणि एक दिवस तुम्ही पाहणार की नवीन किडनी झालेला आहे. That is called creative miracle. आणि त्याला निर्मिती चमत्कार म्हटलं जातो. God will do that one. It depends on him. I can't do that. आणि हे मी करू शकत नाही, हे परमेश्वरावरती अवलंबून आहे. If he want, he will do that one. आणि जर त्याची इच्छा आहे तर तो करेल. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. God wants us to become rich. त्याची इच्छा आहे की आपण श्रीमंत बनावं. You see these big billboards in the city, big boards of academies, educational academies. आणि जे शिक्षणाचे जे काही ऍडव्हर्टाइजमेंट आहे तुम्ही बघता. There are 1 or 2 photos, big photos of boys or girl. आणि मुलीचा आणि मुलाचा की मोठे असे की तुम्ही फोटो पाहू शकता. One are big photo एक जे आहे ते मोठे फोटोज आहेत and all small photos are there आणि many. त्याच्याबरोबर छोटे छोटे फोटो सुद्धा लावलेले असतात. I always think मी नेहमी विचार करतो Christian कुठतरी आहे काय मग? या फोटो मध्ये ख्रिस्ती लोक कोण आहेत का? I didn't find even one. मी एकाला सुद्धा पाहिलेलं नाही. Why? का? Satan doesn't want your children to be a successful children. कारण शैतानाची इच्छा आहे की तुमची लेक इच्छा नाहीये की तुम्ही यशस्वी, तुमच्या मुला यशस्वी बनवू दे. सैतानची इच्छा नाही. तुमच्या मुला फेल होऊ दे, ही सैतानची इच्छा आहे. पण कसं होणार आता? आमच्या मुला सक्सेसफुल व्हायला पाहिजे. इट डिपेंड्स ऑन द पेरेंट्स. हे त्यांच्या पालकांवरती अवलंबून आहे. हाऊ मच यू ओबे गॉड्स व्हॉइस. मी किती देवाची वाणीचं आज्ञापालन करता. हालेलुया. हालेलुया. पेरेंट्स, यू ओबे गॉड्स व्हॉइस. आणि पालक तुम्ही देवाची वाणीचं आज्ञापालन करा. Your children will become successful children. आणि तुमची लेकरं हे यशस्वी लेकरं बनतील. Amen. आमेन. Hallelujah. हालेलुया. Let's close our eyes. आपण आपले डोळे बंद करूया. Let's look unto the Lord. परमेश्वराकडे पाहूया. Hallelujah. हालेलुया. Let's close our eyes. आपण आपले डोळे बंद करूया. Let's stand up on our feet. आपण आपल्या जागेवर उभा राहूया. Father, प्रभू, we want to thank you, Lord, for this day. या दिवसासाठी तुला आभार मानत आहे. Father, we want to thank you for this beautiful message. आणि या सुंदर वचनासाठी तुझा आभार मानत आहे. Lord, you have been speaking to us. तर प्रभू, तू आमच्याशी बोलत आहेस. You have been encouraging us. आणि तू आम्हाला उत्तेजन देत आलेला आहेस. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Father, पिता, help us to obey you. तुझ्या आज्ञा पालन करण्यासाठी तू आम्हाला सहाय्य कर. Whether we are poor or we are rich. आम्ही गरीब असो की श्रीमंत असो. If we are poor, you want to make us rich. आम्ही जर गरीब असेल तुझी इच्छा आहे की तू आम्हाला श्रीमंत बनावं. If we are rich, you want to make us more rich. आणि जर आम्ही श्रीमंत आहे तर तुझी इच्छा आहे की आम्ही अधिक श्रीमंत बनावं. Thank you, Father. धन्यवाद पिता. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. Hallelujah. Father, पिता, I want to pray everyone in our ministry, आमच्या सेवेमध्ये प्रत्येकासाठी मी प्रार्थना करतो. everyone who is here. सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहेत. Lord, you make them rich. प्रभू, त्यांना तू श्रीमंत बनव. Let them hear your voice. त्यांनी तुझी वाणी ऐकू नये. Let them not use their own heads. त्यांची स्वतःची बुद्धीचा वापर करू नये. They may depend upon you. ते तुझ्यावरती अवलंबून राहू दे. Let them do what you want them to do. जे तुला करायचं आहे त्या गोष्टी ते करू दे. Thank you, Lord. धन्यवाद प्रभू. Thank you, Jesus. धन्यवाद येशू. My dear people, त्याचे प्रिय लोक हो, that widow, ती विधवा she gave to God. तिनं देवाला दिली. In her poverty, तिच्या गरिबीमध्ये she became rich. ती श्रीमंत झाली. We should use God's method. आम्ही सुद्धा देवाची योजना वापरली पाहिजे. God's method. त्याची योजना, पद्धत. पद्धत. Father, पिता, I pray for everyone. मी सर्वांसाठी प्रार्थना करत आहे.
Thank you, Lord. धन्यवाद. Thank you, Jesus. Are you obeying God? मी देवाची आज्ञा पालन करत आहे का? Are you still scared to obey God's voice? आणि देवाची वाणीची आज्ञा पालन करण्यासाठी तुम्ही घाबरलेला आहे का? God spoke to you on many Sundays. आणि परमेश्वर बऱ्याच रविवारी तुमच्याशी बोललेला आहे. God spoke to you when you were reading Bible at home. आणि जेव्हा तुम्ही घरामध्ये वचन वाचत असताना परमेश्वर तुमच्याशी बोललेला आहे. Did you listen to Him? मी ऐकलेला आहे का? Did you obey Him? आज्ञा पालन तुम्ही केलेला आहे का? My dear brother and sister, हे बंधू आणि बहिणींनो, all these blessings shall follow you. हे सर्व आशीर्वाद तुमच्या मागे धावत होते. God wants to set you high above all nations of the earth. आणि पृथ्वीवर सर्व राष्ट्रांपेक्षा तुम्हाला उंच त्याला करायचं आहे. Don't have a poor mentality. आणि गरीब बुद्धीचं तुम्ही होऊ नका. Don't have a poor mentality. आणि गरीब विचार मत तुमच्याकडे नसोय. नेहमी तुम्ही तुमच्या कमतरतेबद्दल, गरिबीबद्दल तुम्ही विचार करत बसू नका. तुम्ही की परमेश्वर तो विचार करत आहे की तुम्ही राष्ट्रांना उसने देणारा होणार आहे. तो विश्वास करतोस तर तसं होणार. या प्रकारच्या मेंटॅलिटी तुझ्यामध्ये आहे तर तू तसं होणार आहे. देवाचा आवाज ऐक, देवाच्या आज्ञा पालन कर. त्या गरिबी, ते कमतरता, अडचणी, ते बंधन मोडायचं आहे तुला. त्यामध्ये पहिली पायरी आहे देवाच्या आज्ञा पालन करणे, त्याचा आवाज ऐकणे आहे. नंतर देवाला देणे आहे. जेव्हा आम्ही धैर्याने देवाला देतो, आम्हाला कमी पडू दे पण मी देणार देवाला, त्या गरिबीचे श्राप परमेश्वर मोडून टाकतो. तुमच्या डोक्यावरती जे आकाश आहे ते आकाशाचा कपाटे परमेश्वर उघडून ठेवणार आहे. तुम्हाला जगामधून तुम्हाला पैसे नाही मिळाले तरी पण आकाशाचं कपाटे तो नक्की मिळणार. तुमचं आरोग्य लवकरच तुमच्याकडे धावत येणार. स्वतःचं डोकं वापरणे बंद करा. देव जो सांगतो ना ते ऐका. तुम्ही परमेश्वराचं ऐकणे तुम्ही शिका. जेव्हा देवाला द्यायची वेळ येतोय तेव्हा भरपूर विचार करतो आम्ही. ती विधवा पण तशीच केली. ती देवाच्या सेवकाला द्यायला तयार नव्हती, पण शेवटी ती दिली आणि तिच्या घरात परमेश्वर समृद्धीने भरून टाकलं. तिच्या घरात कधी तेल संपलं नाहीये आणि पीठ सुद्धा त्या दुष्काळामध्ये संपलं नाहीये. पर्यंत थँक्यू लॉर्ड. स्वतःबद्दल तुम्ही विचार करा. का तुम्ही विश्वासू आहे काय देवाला? देवाचं तुम्ही ऐकताय काय? आई वडील आहे तुम्ही. आई वडील तुमच्या मुलांच्या यशासाठी तुम्हाला त्याग करायला लागले. या जगाला तारण देण्यासाठी जगाचा बाप त्याच्या पुत्राला सोडून दिला, त्याग केला. तसं आम्ही आई वडील म्हणून आमच्या मुलांच्या साठी आम्हाला सुद्धा त्याग करायला लागणार.
काही कष्ट, देवाच्या आज्ञा पालन करून कष्टात गेलं तरी चालतोय, पण आम्हाला देवाच्या आज्ञा पालन आम्हाला करायलाच पाहिजे. धन्यवाद देवा. हे प्रभू परमेश्वरा, आज इथं असणाऱ्या प्रत्येक बंधू बहिणींच्या साठी मी प्रार्थना करतो. त्यांच्याशी तू बोल पिता. हे प्रभू, त्यांच्यावरती तुझा सर्व आशीर्वाद त्यांच्या जवळ धावत येऊ दे प्रभू. पवित्र आत्मा त्यांच्याशी तू बोलत राहा. दररोज तू बोल पिता. धन्यवाद करतो देवा. आभार मानतो मी प्रभू येशूच्या नावामध्ये. आमेन.